तारीख 16 मे, स्थळ साक्री, जिल्हा धुळे. सकाळची वेळ होती. रायपूर भडगाव रस्त्यावर नेहमीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ होती. अशातच रस्त्याच्या कडेला आढळली एक स्कूटी आणि स्कूटीच्या बाजूने पडलेली एक तरुणी, तीही मृत अवस्थेत. सुरुवातीला स्कूटी रस्त्याच्या कडेला पाहून तरुणीचा अपघात झाला असावा व त्यामध्ये तिचा मृत्यू झाला असावा असे सर्वांना वाटत होते. या प्रकरणी पोलिसांना घटनेबद्दल सूचना देखील देण्यात आली व पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. यावेळी तपासणी करताना त्यांना मृत तरुणीजवळ तिची महागडी पर्स व तिचा मोबाईल सापडल्याने ही घटना चोरी किंवा लूटमारीची नसल्याचे पोलिसांना लक्षात आले. तेव्हाच पोलिसांचं लक्ष मृतदेहाजवळील एका केशरी रंगाच्या रुमालावर गेलं. मुख्यतः तरुण असे रुमाल वापरत असल्याने या तरुणीजवळ हा रुमाल कसा आला असा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांना या केशरी रुमालामुळे संशय आला व त्यांनी श्वान शोध पथक बोलावून घेतले. यानंतर तेथील केशरी रुमालाचा वास श्वानाला देण्यात आला. या वासाने पथकातील श्वान थेट धावला व थेट बाजूच्या डोंगरात उबरांडी शिवारात असलेल्या एका मठातील बापू भैया खैरनार यांच्या बाजूला जाऊन भुकू लागला. कोण होता हा बापू भैया खैरनार? त्याचा आणि तरुणीचा संबंध काय? या प्रकरणात आणखी किती धागेदोरे आहेत? सविस्तर पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात रायपूर भडगाव रस्त्यावर कडेला सापडलेल्या मृतदेहाने मोठी खळबळ उडाली. मृतदेहाजवळील मिळालेल्या डॉक्युमेंटच्या मदतीने तरुणीची ओळख पटली. मृत तरुणीचे नाव जयश्री कोकास्ते असे होते. जयश्री कोकास्ते व तिचा मित्र अक्षय सोनवणे हे त्यांच्या आयुष्यात काही अडचणींचा सामना करत होते. काही केल्या त्यांच्या अडचणी काही सुटत नव्हत्या. याचंच समाधान शोधण्यासाठी जयश्री व अक्षय उबरांडी शिवारातील योगेश उर्फ बापू महाराज यांच्या मठात गेले. मिळालेल्या माहितीनुसार ते भोंदू बापू भैया यांच्याकडे नेहमीच जात असायचे. यावेळी जयश्री आणि अक्षयच्या अडचणी ऐकून भोंदू बापू भैयांनी त्यांना एक तांत्रिक पूजा करण्याचे सांगितले. शनी अमावस्या जवळ आहे. या अमावस्येला रात्री जर ही पूजा केली तर सगळ्या अडचणी दूर होतील असे त्यांनी सांगितले. शनी अमावस्येला ही तांत्रिक पूजा करण्यासाठी जयश्री आणि अक्षय तयार झाले. त्यांनी शनी अमावस्येला होणाऱ्या या पूजेची तयारी केली. यानंतर शनी अमावस्या आली. जयश्री आणि अक्षय यांची तांत्रिक पूजेची संपूर्ण तयारी झाली होती. या रात्री जयश्री आपल्या स्कूटीवर अक्षयला घेऊन मठात पोहोचली. परंतु तेथे गेल्यावर काही वेगळंच घडलं. पूजेदरम्यान पैशाच्या व वशीकरणाच्या संदर्भात अक्षय आणि बापू भैया यांच्यात वाद झाला. नंतर दोघांमधील वाद एवढा वाढला की बापू भैया यांनी रागाच्या भरात जयश्रीच्या समोरच लोखंडी रॉड अक्षयच्या डोक्यात मारला. या वाराने अक्षय जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून जयश्री घाबरली व तेथून धावत सुटली. परंतु भैया बापूने तिचा पाठलाग करून तिचा गळा ओढणीने आवळला व तिची देखील हत्या केली. जयश्रीची हत्या ही अपघात वाटावी यासाठी त्याने तिचा मृतदेह स्कूटी बरोबरच रस्त्याच्या कडेला फेकला. परंतु याच्यात त्याच्या केशरी रुमाल घटनास्थळावर सुटला व हत्येचं हे बिंग फुटलं. पोलिसांना आरोपी भैया बापूला ताब्यात घेतलं व या दरम्यान त्याची चौकशी केली असता अक्षय आणि जयश्रीला आपणच मारलं असल्याची कबुली त्याने दिली आहे. तांत्रिक पूजेमुळे झालेलं हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात तरुण अशा भोंदू बाबांच्या विळख्यात सापडत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. तरी आपण या प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.